IPL 2024चा दुसरा क्वालिफायर सामना सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर झालेल्या या सामन्यामध्ये सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा 36 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने निर्धारित 20 षटकात 9 गडी गमावून 175 धावा केल्या आणि प्रत्युत्तरात राजस्थान संघ 7 गडी गमावून 139 धावाच करू शकला. अखेरीस पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने 2024च्या T20 विश्वचषक स्पर्धेसाठी आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केलाय. पाकिस्तान क्रिकेट संघ हा एकमेव उरलेला संघ होता ज्याने या मेगा इव्हेंटसाठी आपल्या खेळाडूंचे नावच दिले नव्हते. मात्र या संघामध्ये पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रऊफने पुनरागमन केले. तो खांद्याच्या दुखापतीनंतर संघात परतलाय. T20 वर्ल्ड कपसाठी अपेक्षेप्रमाणे बाबर आझम पाकिस्तानचे नेतृत्व करणार आहेत. ऑलिम्पिक तोंडावर येत असताना PV सिंधूला सूर सापडत असल्याची चिन्हे दिसतात. मलेशिया मास्टर्स स्पर्धेत तिने आज झालेल्या सामन्यात अव्वल मानांकित चीनच्या हॅन युई हिचा पराभव केला आणि उपांत्य फेरी गाठली. मात्र आजच्या सामन्यामध्ये तिने हॅनचा 21-13, 14-21, 21-12 असा 55 मिनिटांच्या लढतीत पराभव केला. सध्या दक्षिण कोरियामध्ये तिरंदाजी विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामध्ये प्रणीत कौर, आदिती स्वामी आणि ज्योती सुरेखा वेनम यांच्या भारतीय महिला संघाने आज या स्पर्धेच्या कंपाऊंड स्टेज 2च्या अंतिम फेरीत तुर्कीचा पराभव करून सलग तिसरे सुवर्ण पदक जिंकले. भारतीय त्रिकुटाने तुर्कीच्या हजल बुरून, आयसे बेरा सुजर आणि बेगम युवा यांचे आव्हान सुरुवातीपासूनच मोडून काढले आणि अंतिम सामना 232-226 असा जिंकला. सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यामध्ये राजस्थान रॉयल्स संघाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलंय. मात्र या सामन्यादरम्यान राजस्थान रॉयल्सचा फलंदाज शिमरॉन हेटमायरने आऊट झाल्यानंतर रागाच्या भरात स्टंपवर बॅट मारली आणि त्यामुळे BCCIने त्याच्यावर दंडात्मक कारवाई करत शिमरॉन हेटमायरला त्याच्या मॅचच्या फीच्या 10% दंडही ठोठावलाय. IPLच्या 17व्या हंगामातील दुसरा क्वालिफायर सामन्यात ट्रॅव्हिस हेडने 24 धावांची खेळी करत IPLच्या इतिहासातील 15 वर्ष जुना विक्रम मोडीत काढला. मात्र या हंगामात हेडच्या बॅटमधून एकूण 96 बाउंड्री दिसल्या आहेत. त्यापैकी पॉवर प्ले दरम्यान त्याने 74 बाउंड्रीज मारल्या आहेत आणि यासह हेड आता IPL इतिहासातील पॉवर प्ले दरम्यान एका मोसमात सर्वाधिक चौकार मारणारा खेळाडू बनलाय. ICC T20 विश्वचषक 2024 स्पर्धेला पुढील महिन्यात 2 जून पासून सुरुवात होणार आहे. मात्र ICCने पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीकडे T20 विश्वचषक 2024 साठी मोठी जबाबदारी सोपवली आहे. ICCने T20 विश्वचषक 2024 साठी शाहिद आफ्रिदीला अँबॅसेडर म्हणून घोषित केलाय. यासह तो ख्रिस गेल, युवराज सिंग आणि उसेन बोल्टच्या क्लबमध्ये सामील झाला. IPL 2024च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये राजस्थान रॉयल्सचा दारुण पराभव झालाय. हैदराबादने राजस्थानचा पराभव करत अंतिम फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे. पण आता IPL 2024चा अंतिम सामना हा हैदराबाद आणि कोलकाता यांच्यात होणार आहे. या सामन्याची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेज बघायला मिळत आहे. मात्र हा सामना उद्या 26 मे रोजी चेपॉक स्टेडियम चेन्नई येथे खेळला जाणार आहे.